राग पण येतो की मी इतकी थंड काय. सोनाली कुलकर्णीजी आणि नेहा पेडसे पायस. क्या ओके. अरे हे मस्त आहे. मला इथे बसता येईल ना. प्रश्न केलेत मी सगळ्यांना भारती ताई तुझ्याबद्दलच आहे. तुझ्याबद्दलच आहे, तुझंच असतं. तर तुला माहितीच आहे की तुझ्यातली जी एक युथफुल जी एक आहे, म्हणजे मला असं वाटतं की कुठून येते एवढी एनर्जी. तुला माझा कधी कधी राग पण येतो की मी इतकी थंड काय. पण मी तुझ्याकडे पाहते आणि मला इतकी एनर्जी मिळते. मला इतकं तुझ्यासारखं व्हावं, म्हणजे मगाशी हे सगळं तेच म्हणत होते की युअर एनर्जी इज जेन्युइनली सो इन्फेक्शियस. आणि मुझे एनर्जी देते ठाकूर. माझं एवढं झालंय. आणि खूप प्रेम आम्हा सगळ्यांचं. आणि स्पेशली मी आय एम नॉट व्हेरी गुड विथ कम्युनिकेशन टाईप, पण मला I really am inspired a lot by you. काय बोलायचं की जितेंद्र जोशी, आपण मगाशी खरं तर चित्रपटाचा ट्रेलर म्हणून इथे जमलो, पण आपण हा चित्रपट आज पाहिला आणि मग डायरेक्ट ट्रेलर नाही बघितला तरी चालेल. आपण चित्रपटगृहात 6 मार्चला बघूच. पण बघायचं तुला ट्रेलर बघायचं. आपण जीवनपट जो आहे त्यातला एक छोटासा भाग बघितला आणि फक्त जीवनपटाचा ट्रेलर पाहिला. भारती आचरेकर यांच्याबद्दल खूप आपण आतापर्यंत भरभरून बोललो व्हिडिओमधनं, इथे त्यांच्याकडनंही थोडंफार ऐकलं. पण खरं तर एक वेगळा कार्यक्रम फक्त त्यांच्याविषयीचा अनेक तासांचा होऊ शकतो. मी एवढंच म्हणेन की या चित्रपटात जेव्हा क्रेडिट्स तुम्ही दिले असतील मला माहिती आहे, पण थोडक्यात मी एवढंच म्हणेन, स्टारिंग नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि पदार्पण भारती आचरेकर. पहिल्या मराठी चित्रपट आहे बरं का. मराठीमध्ये कोणी घेतच नाही प्रमुख भूमिका. जाऊ द्या तर त्यांना नव्हतं डोक्यात पाहिजे. प्लीज मराठी चित्रपट बनवणार कुठे होतात तुम्ही. एक मिनिट. आणि जिने घेतलं तिला बोलूया आपण. पदार्पण तिचं आहे, खरं ती पाहिजे आता इकडे पटकन बघितलं का. हा आता तू सांग, तुला कसं वाटलं का हे सगळं या तिघींबरोबर शूटिंग करताना. पहिला चित्रपट नशीबच काढलेस मुली तू. काही करत नाही म्हणजे इतका मस्त सोहळा आणि इतकं सगळं छान. काय वाटतं तुला, तुझ्या भावाला काय सांग. मी थोडंसं भारतीताईपासून सुरू करते. पण एकदा त्या जसं म्हणल्या की त्यांच्यासाठी एक फुल सर्कल झालं. मी त्यांना सांगितलंय, मी जेमतेम 10 वर्षाची असेल, मी 4 चौघी नाटक बघायला गेले होते. माझा बाबा मला हटकून नाटक बघायला न्यायचा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा. आणि असं बोट पकडून मला ग्रीन रूम मध्ये नेलं होतं. आणि वंदनाताई आणि भारतीताईंची माझी पहिल्यांदा तेव्हा ओळख झाली होती. आणि माझ्यासाठी ते पहिलं पूर्ण स्त्रिया असलेलं नाटक होतं. मला नव्हतं माहिती की एवढा मोठा ऑरा जो असतो तो असतो. आणि आता माझ्या पहिल्या सिनेमामध्ये मी त्यांच्या घरी जेव्हा अशी पूर्ण पावसात भिजलेली नरेशन करायला गेले होते, काही विचारायच्या आधी काय खाणार हे त्यांनी विचारलं. आणि त्यानंतर खूप प्रेमाने माझी गोष्ट ऐकून घेतली. आणि सिन्स देन सबमिशन शिकावं, टाईमकडनं एवढं हंबल राहणं शिकावं. मी पहिलं पाऊल घेतेय, पण कुठे पोचायचंय आणि तिथे पोचल्यानंतर कसं वागायचंय हे पूर्ण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये ताईंनी शिकवलं. आणि त्यासाठी ताई थँक्यू. आणि बाकी सगळ्यांबद्दल बोलायचं झालं तर ते मी नंतर बोलते. आता आपण ज्या गोष्टीसाठी इथे जमलो होतो ती गोष्ट झालेली आहे. याच्यासोबत सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो पण आता आपण बघूया. ठीक आहे, चालेल ना. धन्यवाद. मोबाईल कोणाचा आहे?